मराठी रंगभूमीने अनेक जातीवंत आणि निष्ठावंत कलाकार मराठी रंगभूमीला दिले। स्मृतिरूपाने हे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहिले। आपल्या कायिक आणि वाचिक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आणि संगीत रंगभूमीवरचे ज्येष्ठ कलाकार म्हणजे स्वर्गीय किरण भोगले। किरण भोगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी किरण पुरस्कार प्रदान करण्यात येतात। यावर्षी हा पुरस्कार योगेश फुलफगर यांना ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका जयमालाबाई शिलेदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा जो किरण सन्मान मला यावर्षीचा मिळतो खूप ऋणी आहे याबद्दल, कारण एवढ्या मोठ्या नटाच्या नावाने हा पुरस्कार मला मिळतो। जे आता मी काम करतो थिएटर संदर्भातलं त्या कामाला नक्कीच यामधनं प्रेरणा मिळेल, आणखी काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल या पुरस्कारामुळे असं वाटतं। कारण नेहमीच अशी सगळ्यांची ओरड असते की आम्ही तरुण मुलं नाटकाकडे वळत नाही किंवा सिरियल आणि माध्यमांकडे वळतो, पण असं नाही आहे। आम्ही अनेक लोक अशी आहोत पुण्यामध्ये मुंबईमध्ये की आम्ही जे नाटकासाठी काम करतोय आणि नाटक वाढवण्याचा प्रयत्न करतोय। या प्रसंगी एका नव्या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात आला। मराठी रंगभूमी पुणे प्रस्तुत संगीत स्वरविभ्रम। नारायण नारायण, माझ्यापेक्षा श्रेष्ठ संगीतकार असू शकतो? भगवान शंकरांना माझं गाणं आवडत नाहीये, रागिण्याही माझ्यावर रुसल्या। नारद मुने, तुम्ही इतके वाईट नक्कीच गात नाही। तुम्ही लोकी असुनी महान, तुम्ही लोकी असुनी महान, तुम्ही लोकी असुनी महान। संगीत स्वरविभ्रम म्हणजे सप्तसुरांचा खेळ, निराकार सुरांचा प्रवास जो कधीच संपत नाही। चांगले सूर कानावर पडताच मनात भर करून राहतात। मनावर राज्य करणाऱ्या याच स्वरांचा सहवास आपल्याला या नाटकातून लाभतो। दीप्ती किरण लिखित या नाटकाचं दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केलंय। 10 युवा गायक कलाकारांचा यात सहभाग असून कीर्ती शिलेदार यांनी यातील नाट्यपदे संगीतबद्ध केली आहेत। हे महाविष्णू पण ना उगाच त्या मुनींची कळ काढली, नाहीतर काय? अरे पण काय करणार, त्यांना गर्व झाला होता ना, मी सर्वश्रेष्ठ संगीतकार, मग काय काढली कळ। हे पण गंमत आहे, खरं म्हणजे कळ लावायचं काम नारद मुनींचं, पण यावेळेला मात्र माता सरस्वती आणि महाविष्णू या दोघांनी मिळून नारद मुनींना चांगलाच धडा शिकवलेला दिसतोय। संगीत स्वरविभ्रम असं म्हटल्यानंतर स्वरांच्या वेगवेगळ्या छटा असं म्हणलं तर त्याला वावगं ठरणार नाही। आपल्याकडे 7 सूर आहेत आणि प्रत्येक सुराचा रंग वेगळा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक सुराचा स्वभाव वेगळा आहे। तर त्या 7ही सुरांचा स्वभाव जेव्हा एकमेकांसमोर येतो तेव्हा त्याची जी गंमत होईल ती गंमत म्हणजे हे संगीत स्वरविभ्रम असं म्हणता येईल। या नाटकाचं लेखन करताना मी संगीत रत्नाकर या पुस्तकाची खूप मदत घेतली आहे। आपल्या पूर्वजांनी खूप विचार केलेला आहे स्वरांचा, तालांचा, वेगवेगळ्या त्यांच्या आविर्भावांचा। विभ्रम म्हणजे छटा, तर या वेगवेगळ्या छटा आम्हाला अनुभवायला मिळाला। आम्हाला स्वरांचे स्वभाव, त्यांच्या प्रकृती, त्यांचे प्राणी, त्यांचे आवाज, इतकी वेगवेगळी माहिती आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ग्रथित करून ठेवलेली आहे। त्याचा खूप उपयोग आम्हाला या नाटकामध्ये झाला। स्वतःला भक्त शिरोमणी म्हणवता आणि त्या तुंबरूला लक्ष्मी मातेनं गायक म्हणून नेमलं तर तिला शाप देऊन मोकळे झालात, पण यात तुमचा काही दोष नाही म्हणा। हे गाणं सोडा। रसिकांनाच गायन त्याज्य वाटेल। वेदांमध्ये सामवेदाला उच्च स्थान देणारे ऋषी महर्षी अज्ञानी होते वाटते। ज्ञान अज्ञान तू मला शिकवतोयस? हे गाणं बुद्धी भ्रष्ट करतं, बुद्धीला दास बनवतं। या बुद्धिभ्रष्टतेचं मूर्तिमंत उदाहरण आहेच की माझ्या समोर। या नाटकामध्ये आम्ही कोरसचा वापर हा जास्तीत जास्त केलेला आहे आणि त्याच्यामुळे कोरसला साजेसे परंतु तरीही वेगळे वाटतील असे काही तालाचे प्रकार आणि संगीताचे प्रकार याच्यामध्ये योजलेले आहेत।
स्वरविभ्रम या नाटकाद्वारे तरुण कलाकारांची एक फळी संगीत रंगभूमीवर दमदारपणे पदार्पण करतील। यांच्या सोबतीने मराठी संगीत रंगभूमी सुद्धा तरुण होईल यात शंकाच नाही। अशीच पुण्यातील एक संस्था संक्रमण पुणे यांनी 3 जून ते 6 जून दरम्यान भरतनाट्य मंदिरमध्ये रंगरंगोत्सव नाट्य महोत्सव आयोजित केलाय। या महोत्सवामध्ये नृत्य, संगीत, एकांकिका, कलाविष्कार यांचा समावेश होणार आहे, तेव्हा हा कार्यक्रम चुकवू नका।